मालेगाव तालुक्यातील चंदनपुरीत भाविकांची अलोट गर्दी पाहाव्यास मिळाली आहे। शाकंभरी पौर्णिमेला चंदनपुरीतील खंडेराव महाराज मंदिरामध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज व म्हाळसा माता बानाई मंदिरामध्ये शाकंभरी पौर्णिमेपासून दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। चंदनपुरी येथील खंडेराव भक्त हे जेजुरी येथे जाऊन मशाल घेऊन आल्यानंतर चंदनपुरी गावामध्ये त्यांची भव्य अशी मिरवणूक काढली जाते। नंतर मालेगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादाजी भुसे यांनी पौर्णिमेच्या दिवशी खंडेराव महाराजांचे महापूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली। नंतर याच्या उत्सवाला सुरुवात करण्यात आल्याचं खंडेराव भक्तांनी सांगितलंय। कसे आले ना 7 दिवसाचा प्रवास आहे आमचा। 7 दिवसाचा प्रवास, 7 दिवसानंतर मग ती इथं आणल्या जाते। चौदाच्या दिवशी तिची मिरवणूक निघते। मिरवणूक निघल्यानंतर मग 14च्या दिवशी या दोन्ही दीपमाळा आहेत आमच्या मंदिराच्या समोर, 2 दीपमाळा आहेत। त्या दीपमाळा पूर्वजलित करून ती मशालची सांगता होती। मग दुसऱ्या दिवशी पौर्णिमाची पालखी निघते। पालखी निघल्यानंतर मग ते पालखी निघल्यानंतर इथं आल्यानंतर महापूजा भुसे साहेबांच्या हाताने महापूजा होती। महापूजा झाल्यानंतर यात्राला सुरुवात होऊन जाते। म्हणजे आधी मशाल निघते। मशाल जेजुरीहून पायी आणतो ना आम्ही। पायी यात्रा असते ती 7 दिवसाची यात्रा असते। 7व्या दिवशी आम्ही ते चंदनपूरला येतो जेजुरीवरनं। जेजुरीवरनं किती जण असतात? 200 लोक। वाह। 200 माणसं। शाकंभरी पौर्णिमा निमित्ताने चंदनपुरी या ठिकाणी म्हाळसा बानाईची यात्रा ही उत्सव सुरू होतो आणि त्यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुख्य पुजारी आहेत। काय सांगाल, यात्रा कधी सुरू झाली आणि भाविक कसे होते? यात्रा सुरू झाली पौष पौर्णिमेचा पहिला दिवस असतो। पौष पौर्णिमेचा पहिला दिवस म्हणजे खंडेराव महाराज जे हे हळदीच्या अंगासहित बानाई माताला भेटण्यासाठी चंदनपूरला पौष पौर्णिमेच्या दिवशी आले होते। हळदीच्या अंगासहित पौष पौर्णिमेला बानाई माताच्या इथे भेटल्यानंतर पुरणपोळीचं जेवण करून गेले महाराज इथून चंदनपुरीहून। आणि त्यानंतर महाराज इथून चंदनपुरीहून गेल्यानंतर पुरणपोळीचं जेवण खाल्ल्यानंतर तर आजपर्यंत तोच दिवस उत्सव साजरा चालू आहे। पौष पौर्णिमेचा पहिला दिवस असतो। पौष पौर्णिमापासून आपली यात्रा दांडी पौर्णिमापर्यंत यात्रा राहते। 15 दिवस। फार मोठी यात्रा आहे। 1 महिना। 1 महिन्याची यात्रा आहे। सगळ्यात मोठी यात्रा आपली चंदनपुरीची आहे। आणि त्याच्यात मग आता हे सर्व जेवढं काही आहे, जेवढं बांधकाम हे सर्व मंत्री महोदयांना मंजूर करून आणले। त्यामुळे इथला परिसर सुटसुटीत झाला आमचा आला। भाविक येणार कुठलंही काही अडचण राहिली नाही आणि भाविकांची कुठली म्हणजे भुसे साहेबांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। भुसे साहेबांनी मोलाचं सहकार्य केलं म्हणजे इथला निधी दिला आमच्या गावाला की पूर्ण तीर्थक्षेत्र ब वर्गात टाकून दिल्यामुळे पूर्ण तीर्थक्षेत्राचा विकास चांगल्या पद्धतीने होईल। आंघोळीचे तळाव हे ते सर्व टोटल सुविधा साहेबांनी करून दिलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त कसा होता यात्रा काळात? पोलीस आमच्या वरिष्ठांमार्फत पोलीस तो चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि भाविक व्यवस्थित दर्शन घेणार महाराजांचं। चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। मंदिर व्यवस्थित आहे। काय सांगाल ट्रस्टच्या वतीने? ट्रस्ट त्यांचं काम बघत आहे बरोबर व्यवस्थित। पुजारी त्यांचं काम बघत आहे। आमच्या गावचे सरपंच 24 तास ते लक्ष ठेवून आमच्या गावात। दादा भुसेंच्या हाताने आरतीचा मान होता। एकंदरीत शांततेत यात्रा उत्सव चालू आहे। एकदम शांतता येळीमेळी चालू आहे आमच्या गावात। सर्व कुठलं काही वादवादी नाही। आपण पाहू शकतो की संपूर्ण पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। गुरुजी काय सांगाल, यात्रेला लाखो भाविक असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात, काय सांगाल? नवस्फूर्ती चालू आहे? हो, नवस्फूर्ती तर 12ही महिने चालू राहते। म्हणजे यात्राचं तरी थोडंफार कमी होतं, पण मग बाकी इतर रविवारच्या दिवशी तर तुम्हाला सांगतो पायठेवाला जागा राहत नाही। म्हणजे पूर्ण खानदेश मधून मुंबई पासून सर्व आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळे मग जो बी कार्यक्रम छोटा मोठा असला तो इथं देवाचा नवस पेडण्याकरताच येते। त्यामुळे मग देवाचा व्यवस्थित आनंदाने पिढून जातात, मग आपल्या घरोघरी जातात। मराठी वृत्त संपादक शामराव सुरवणे, चंदनपुरी।